Hello students, we are starting our new topic, that is first topic, that is cost of capital. Cost of capital means cost of raising capital. So in this unit we will solve a small numerical problems. We will calculate the cost of capital of each sources. काय आहे cost of capital? So when a company needs a finance, it may raise funds from various sources, that is equity shares, debentures, preference shares, etc. And while raising funds, it is this company will think about the cost of raising of capital. आता as the name indicates that it is a cost of raising capital. मग कॅपिटलमध्ये काय काय येतं पुन्हा की इक्विटी शेअर्स येतात, प्रेफरन्स शेअर्स येतात, डिबेंचर्स येतात. जेव्हा कंपनीला फंड्सची गरज असते तेव्हा ही कंपनी मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू करत असते. आणि जेव्हा हे इश्यू करत असते तेव्हा हे शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू करत असताना येणारा खर्च किंवा येणारी कॉस्ट विचारात घेणं हे खूप आवश्यक असतं. कारण जर या शेअर्समधून किंवा डिबेंचर्समधून मिळणारं जे इन्कम आहे, मिळणारा जो रेव्हेन्यू आहे तो या कॉस्टपेक्षा काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. नाहीतर कंपनीला काय होणार आहे, लॉस होणार आहे. आणि म्हणून कंपनी काय करत असते की हे कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करत असते. लक्षात आलं काय आहे की जेव्हा कंपनी फंड्स रेज करते तेव्हा हे कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करत असते की कुठल्या कॅपिटल स्ट्रक्चरचे जे वेगवेगळे सोर्सेस आहेत, कुठल्या सोर्सपासून किती कॉस्ट येणार आहे आणि किती रेव्हेन्यू मिळणार आहे. So the cost of capital is the minimum required rate of earnings or the cut-off rate of expenditure. Okay, so it is required rate on invested funds. आपण हे पैसे रेज करून म्हणजे इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, डिबेंचर्स आपण इश्यू केले, त्यातून काही अमाऊंट मिळाली आपल्याला, समजा 10 लाख रुपीज असतील. हे 10 लाख रुपीज आपण एखाद्या ॲसेटमध्ये, एखादी प्लॅन्ट घेतली, एखादी मशिनरी घेतली, आपण तिथे इन्व्हेस्ट केले आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून मिळणारा जो रिटर्न आहे या इक्विटी शेअर्स रेज करत असताना जो काही खर्च आला त्या खर्चापेक्षा तो जास्त असला पाहिजे, तरच कंपनीला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. म्हणून कॉस्ट ऑफ कॅपिटल मीन्स काय आहे की तितकं मिनिमम रेव्हेन्यू किंवा इन्कम आपल्याला त्या कॅपिटलपासून मिळालं पाहिजे, त्या इन्व्हेस्टमेंटपासून मिळालं पाहिजे. हे काय झालं, कॉस्ट ऑफ कॅपिटल. बरोबर. मग ए फर्म्स कॉस्ट ऑफ कॅपिटल रिप्रेझेंट्स द मिनिमम रेट ऑफ रिटर्न दॅट विल रिझल्ट इन ॲट लीस्ट मेंटेनिंग द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. सच रेट्स मे बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ डिफरंट कंपोनंट्स ऑफ कॅपिटल. बघा आता कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे की कॅपिटल प्रोजेक्ट असतात, या कॅपिटल प्रोजेक्टमधून किती इन्कम मिळणार आहे, किती खर्च होणार आहे याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असतं. सो कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅन बी बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज द ॲबिलिटी टू कव्हर बोथ ॲसेट अँड लायबिलिटी एक्सपेंडिचर व्हाईल जनरेटिंग ए प्रॉफिट. Cost of capital is required return necessary to make a capital budgeting project. मोठमोठे जे प्रोजेक्ट असतात, कॅपिटल बजेटिंगचं टॉपिक आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेनच की मोठमोठ्या ॲसेटमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो तेव्हा ती इन्व्हेस्टमेंट किती वर्षामध्ये रिकव्हर होणार आहे ते आपल्याला माहिती करून घ्यायचं असतं, त्याचं कॅल्क्युलेशन असतं. मग त्याला काय म्हणायचं, कॅपिटल बजेटिंग. सो एखादी बिल्डिंग आपण बांधणार असू, एखादी आपण मशिनरी घेणार असू, त्याच्यापासून मिळणारं रिटर्न 20 वर्ष 25 वर्ष किती आहे आणि मग ते आपल्याला प्रॉफिटेबल आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी हे कॅपिटल बजेटिंग असतं. जेव्हा ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत तेव्हा मी तुमचा तो टॉपिक घेईनच. तर हे कॅपिटल बजेटिंग डिसिजन घेत असताना सुद्धा आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करावं लागतं.
आता काही कंपन्या काय करत असतात, मेनी कंपनी यूज ए कॉम्बिनेशन ऑफ डेब्ट अँड इक्विटी टू फायनान्स देअर बिझनेसेस. बघा, बिझनेसमध्ये जेव्हा फंडची आपल्याला गरज असते तेव्हा काही कंपन्या काय करतात की एकच एक इक्विटी शेअर्सच इश्यू केले किंवा प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले असं करत नाही, तर काय करतात, दे यूज कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी अँड डेब्ट. काही डिबेंचर्स इश्यू करतात, काही लोन घेतात, काही इक्विटी शेअर्स इश्यू करतात, म्हणजे पार्टली. मग हे कसं डिसाईड करायचं किंवा ह्याचा रेशो काय ठरवायचा, हे सगळं डिसाईड करण्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल हेल्पफुल ठरतं. For such companies, the overall cost of capital is derived from the weighted average cost of all capital sources. ते शिकवणारच आहे मी तुम्हाला की सगळ्याचं कंबाईन करून आपण ॲव्हरेज काढतो आणि त्या प्रमाणात आपण काय करत असतो, फंड रेज करत असतो. सो द कॉस्ट ऑफ कॅपिटल रिप्रेझेंट्स ए हर्डल रेट. याला हर्डल रेट असं पण म्हणतात. हर्डल म्हणजे बॅरियर्स, अडचणी. So that a company must overcome before it can generate value, and it is used extensively in the capital budgeting process. So the cost of capital concept is also used in economics and accounting. It is also described, the cost of capital is the opportunity cost of making investment in a business. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे हे पण आपण पाहणार आहोत आणि याचा यूज ह्या कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये कसा केला जातो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल. काय आहे सिग्निफिकन्स, तर इट इज हेल्पफुल इन कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेटिंगबद्दल मी आत्ता तुम्हाला सांगितलंच की कॅपिटल बजेटिंगचे डिसिजन घेत असताना इन्व्हेस्टमेंट डिसिजन असतात हे. इट इज इरिव्हर्सिबल डिसिजन्स, म्हणजे आपण ते चेंज करू शकत नाही. एकदा आपण ती ॲसेट खरेदी केली, आपल्याला 1 महिन्यानंतर, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर लक्षात आले की ही ॲसेट्स आपल्याला युजफुल नाही, तर ती आपल्याला स्क्रॅपमध्येच विकावी लागते आणि ही इन्व्हेस्टमेंट फार कोट्यवधी रुपयांची असते. त्यामुळे हे डिसिजन्स घेत असताना आपल्याला खूप काय करावं लागतं, केअरफुल राहावं लागतं, खूप काळजी घ्यावी लागते. ओके, सो हेल्पफुल इन कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन्स. कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे की कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला. ॲज द नेम इंडिकेट दॅट इट इज अ स्ट्रक्चर ऑफ आर कॅपिटल. मग आता कॅपिटलमध्ये काय येतं, कॅपिटल मीन्स काय आहे, व्हॉट डू यू मीन बाय कॅपिटल. कॅपिटल मीन्स द फंड्स ऑर द अमाऊंट विच इज रिक्वायर्ड टू स्टार्ट अँड रन बिझनेस. मग ह्या कॅपिटलचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे काय असतं की सम पार्ट ऑफ कॅपिटल इज इक्विटी शेअर कॅपिटल, सम पार्ट इज प्रेफरन्स शेअर्स, सम पार्ट इज डिबेंचर्स, काही काय असतात लोन घेतलेले असतात. हे सगळं पर्सेंटेजमध्ये असतं किंवा आपण डिसाईड केलेलं असतं ते स्ट्रक्चर, दॅट इज नोन ॲज कॅपिटल स्ट्रक्चर. मग आता हा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे की आपलं जर टोटल कॅपिटल जर 100 असेल, एक्झाम्पल देते आहे मी, या 100मध्ये आपण इक्विटी शेअर्स किती इश्यू करणार आहोत, आपण प्रेफरन्स शेअर्स किती इश्यू करणार आहोत, डिबेंचर्सचा रेशो काय असेल, लोन किती घेणार आहोत, हे सगळं डिसिजन घेण्याचा जो आहे पार्ट आहे दॅट इज नोन ॲज कॅपिटल स्ट्रक्चर डिसिजन. मग आता हे डिसिजन आपण कसे घेणार आहोत, वी फाइंड आउट कॉस्ट ऑफ कॅपिटल. इक्विटी शेअर रेज करण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट येणार आहे, प्रेफरन्स शेअर्स रेज करण्यासाठी आपल्याला किती कॉस्ट येणार आहे, डिबेंचर्स आपल्याला रेज करायचे असतील तर काय कॉस्ट असेल, लोनसुद्धा आपल्याला फुकट मिळत नाही, लोनसाठी सुद्धा काय आहे आपल्याला प्रोसिजर करावी लागते, प्रोसेसिंग फी द्यावी लागते, त्याचा इंटरेस्ट असतो. आणि मग हे सगळं कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल काय करत असते, हेल्प करत असते. देन हेल्पफुल इन इव्हॅल्युएटिंग द फायनान्शियल परफॉर्मन्स. आपला फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, कुठल्या इन्व्हेस्टमेंटमधून किंवा कुठल्या शेअर्समधून, डिबेंचर्समधून आपल्याला किती रेट, मिनिमम रेट मिळतो आहे किंवा किती कॉस्ट येते आणि ते इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला किती रेट ऑफ रिटर्न मिळतो आहे, हे डिसाईड करण्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल हेल्पफुल ठरतं. देन बेसिस फॉर अदर फायनान्शियल डिसिजन्स लाईक डिव्हिडंड पॉलिसी, वर्किंग कॅपिटल डिसिजन एटसेट्रा. आपल्याला जेव्हा आपण बिझनेस करत असतो
तेव्हा आपल्याला खूप सारे डिसिजन्स घ्यावे लागतात. त्यातले काही डिसिजन्स हे फायनान्शियल असतात, आर्थिक असतात, आणि हे डिसिजन जर करेक्ट असतील तरच आपला बिझनेस काय असू शकतो, योग्य चालू शकतो. अदरवाईज काय आहे, आपल्याला लॉस होऊ शकतो. मग हे फायनान्शियल डिसिजनमध्ये काय आहे, डिव्हिडंड पॉलिसी. डिव्हिडंड मीन्स काय आहे, व्हॉट डू यू मीन बाय डिव्हिडंड? तुम्ही लगेच उत्तर द्याल लाभांश. नाही, डिव्हिडंड मीन्स काय आहे, ए पार्ट ऑफ प्रॉफिट. सगळा प्रॉफिट डिव्हिडंड म्हणून वाटला जात नाही, तर त्यातला काही पार्ट हा डिव्हिडंड म्हणून वाटला जातो. म्हणजेच काय आहे, डिव्हिडंड मीन्स ए पार्ट ऑफ प्रॉफिट विच इज डिस्ट्रीब्युटेड टू इक्विटी शेअर होल्डर्स ऑर प्रेफरन्स शेअर होल्डर्स. काही प्रॉफिट काय केला जातो, हा रिटेन केला जातो. आपला जो फ्युचर डेव्हलपमेंट आहे काही रिझर्वमध्ये टाकला जातो, आणि राहिलेला प्रॉफिट हा आपण काय करत असतो, इक्विटी शेअर होल्डर्सना, प्रेफरन्स शेअर होल्डर्सना डिव्हिडंड म्हणून डिसाईड करत असतो. तर ह्या डिव्हिडंड पॉलिसी आहेत, ह्या ज्याचे तुम्ही जर डिटेल स्टडी केला तर तुम्हाला स्टेबल डिव्हिडंड पॉलिसी आहे, फ्लक्च्युएटिंग डिव्हिडंड पॉलिसी आहे, अशा प्रकारची डिव्हिडंड पॉलिसी आहेत. आणि मग ह्या डिव्हिडंड पॉलिसीचं काय होत असतो की शेअर मार्केटवरती पण काय आहे, आपल्या शेअरच्या प्राइसेसवरती इफेक्ट होत असतो. जर आपण चांगल्या, बघा ही चांगला म्हणजे काय आहे की स्टेबल किंवा आणखी योग्य रीतीने आपल्या जे कॉम्पिटिटर्स जो काही डिव्हिडंड देत आहेत त्यांच्या कंपॅरिझनने आपण जर जास्त डिव्हिडंड देत असू तर निश्चितच काय आहे की आपल्या शेअर्सच्या प्राइसेस ह्या इन्क्रीजिंग राहतात. ठीक आहे, म्हणजे ही डिव्हिडंड पॉलिसीसुद्धा आपल्याला काय करावं लागते, केअरफुली आपल्याला डिझाईन करावी लागते. आणि मग ही डिझाईन करत असताना आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल काय करत असतं, हेल्प करत असतं. वर्किंग कॅपिटल डिसिजन, तुम्ही लास्ट टर्मला वर्किंग कॅपिटल शिकला असाल. वर्किंग कॅपिटल मीन्स काय आहे, कॅपिटल विच इज रिक्वायर्ड टू डे ऑपरेशन्स, डे टू डे एक्सपेंडिचर्स ऑफ आर बिझनेस. मग जो काही आपला डेलीचा जो एक्सपेंडिचर असतो, इलेक्ट्रिसिटी आहे, स्टेशनरी आहे, यासारखा जो काही डेली वेजेसचे काही पेमेंट्स असतील वर्कर्सचे, हे देण्यासाठी जो काही फंड लागतो, जे काही कॅपिटल लागतं, दॅट इज नोन ॲज वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलसारखंच फिक्स कॅपिटल पण असतो. फिक्स कॅपिटल काय आहे, फिक्स कॅपिटल इज रिक्वायर्ड टू परचेस फिक्स ॲसेट्स ऑफ द कंपनी, ऑफ द बिझनेस, बरोबर आहे, ऑफ द फर्म. मग हे काही डिसिजन घ्यायचे आहेत. हे डिसिजन घेत असताना आपल्याला काय आहे की कॉस्ट ऑफ कॅपिटल आपल्याला मदत करत असतं. ओके, आता हे कॉस्ट ऑफ कॅपिटल जेव्हा आपण कन्सिडर करतो, इट कंप्रायझेस 3 कंपोनंट्स. ह्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स असतात. काय आहेत 3 कंपोनंट, रिटर्न ॲट 0 रिस्क लेवल. म्हणजे काय आहे, हा जो रेट आहे, दिस इज अ रेट विच इज एक्सपेक्टेड व्हेन प्रोजेक्ट इन्व्हॉल्व्स नो रिस्क आयदर ऑफ बिझनेस ऑर फायनान्स. कसलीच रिस्क नाही, तुम्हाला काय मिळणार आहे, कंटिन्यू त्याच्यापासून रेव्हेन्यू और इन्कम मिळणार आहे. काय आहे रे हे रिटर्न ॲट 0 रिस्क लेवल? तुम्हाला काय एक्झाम्पल देता येईल, फिक्स डिपॉझिट. बरोबर, फिक्स डिपॉझिटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला काय आहे, त्याच रेटनी काय आहे, इंटरेस्ट मिळणार आहे, तुम्हाला कसलीही रिस्क नाही. देन प्रीमियम फॉर बिझनेस रिस्क. मग हे काय आहे, सेकंड, प्रीमियम फॉर बिझनेस रिस्क. सो इन द केस ऑफ ए प्रोजेक्ट विच इन्व्हॉल्व मोर दॅन द नॉर्मल ऑर ॲव्हरेज रिस्क, अशा एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत की जिथे काय आहे की जास्त रिस्क आहे. द सप्लायर ऑफ फंड्स विल सर्टनली एक्सपेक्ट हायर रेट ऑफ रिटर्न. बघा, जिथे रिस्क असते तिथे रेट ऑफ रिटर्न पण काय असतो, जास्त असतो. सो इन दिस केस कॉस्ट ऑफ कॅपिटल विल गो अप. बरोबर आहे, मग इथे कॉस्ट ऑफ कॅपिटल पण काय असते, जास्त असते, कारण इथे रिस्क आहे. देन प्रीमियम फॉर फायनान्शियल रिस्क. If proportion of debt is more in capital structure of a firm, it is more risky as a question of regular payment of interest and repayment of principal on the expiry of the period of the debt arises. बघा, आता हा थर्ड जो पॉईंट आहे, प्रीमियम फॉर फायनान्शियल रिस्क, हे केव्हा आहे की कॅपिटल स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं की 100%मध्ये जर 50% तुमचं डिबेंचर असेल तर काय आहे की हे डिबेंचर्स तुम्हाला त्यांचा जो काही रिपेमेंट पिरियड असतो 5 इयर्स, 7 इयर, 3 इयर्स, तिथं प्रिन्सिपल तर तुम्हाला परत करावंच लागणार आहे. आणि जे काही 8%, 9% डिबेंचर्स असतील
कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तेवढं इंटरेस्ट द्यावं लागणार आहे, कंपनीला प्रॉफिट हो अथवा लॉस, बरोबर आहे. म्हणजे हे इंटरेस्ट तुम्हाला द्यावंच लागणार आहे. म्हणजे when you consider the cost of capital, you should consider the three components, that is return at zero risk level, premium for business risk and premium for financial risk. आता मेनली देअर आर 3 टाईप्स ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल. पण आता सिग्निफिकन्स हे केले, कंपोनंट्स पाहिले, सिग्निफिकन्स पाहिले. आता आपण काय डिस्कस करणार आहोत, तर टाईप्स, कुठले कुठले टाईप्स ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. तर तुम्हाला फर्स्ट आहे कॉस्ट ऑफ डेप्ट. त्याला काय बोलायचं किंवा त्याचं सिम्बॉल काय आहे, के डी. के मीन्स काय आहे, कॉस्ट. डी मीन्स डिबेंचर, कॉस्ट ऑफ डेप्ट. ह्याचा फॉर्म्युला आहे, देते मी तुम्हाला खाली, मी PPTमध्ये टाकलेला आहे. कॉस्ट ऑफ डेप्ट आहे कॉस्ट ऑफ प्रेफरन्शियस, इट इज डिनोटेड ॲज KP. के मीन्स अगेन्स्ट काय, कॉस्ट, आणि P मीन्स प्रेफरन्शियस. देन कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स, KE डिनोटेड ॲज KE, कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स. अँड कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग्स, KR, इट इज डिनोटेड ॲज KR, कॉस्ट ऑफ retained earnings. Okay, so first we will discuss about the cost of debentures. डिबेंचरची कॉस्ट कशी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो इट मे बी डिफाईन्ड ॲज द रिटर्न्स एक्सपेक्टेड बाय द पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स ऑफ डेप्ट सिक्युरिटीज ऑफ द फर्म. इट इज रिप्रेझेंटेड बाय KD. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज बिफोर टॅक्स कॉस्ट. लास्ट इयरला तुम्ही टॅक्स शिकला आहात, इन्कम टॅक्स पेपर होता लास्ट टर्मला, लास्ट सेमिस्टरला, किंवा TYला पण तुम्हाला टॅक्स पेपर होता. याच्यामध्ये काय आहे, डिबेंचरची कॉस्ट काय आहे, टॅक्स डिडक्टिबल सोर्स आहे. त्याच्यामध्ये टॅक्स डिडक्ट होतो, त्यामुळे आपल्याला थोडासा ते काय आहे, फायदेशीर आहे. म्हणून आपण जास्त काय करत असतो, कॉस्ट ऑफ डिबेंचर्स आपल्याला कॅल्क्युलेट करत असताना आपण बिफोर टॅक्स कॉस्ट हे टाकत असतो. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉस्ट ऑफ रिडीमेबल डेप्ट कॅपिटल. रिडीमेबल मीन्स काय आहे, की आपण ते रिडीम करत असतो, बरोबर. म्हणजेच काय, आता त्याचा फॉर्म्युला आहे बघा, KD इज इक्वल टू I प्लस MV मायनस NP डिवायडेड बाय N अपॉन MV प्लस NP डिवायडेड बाय 2. सोपा आहे, हा लर्न होतो, हा पार्ट होतो. इंटू 100 आहे, पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे इंटू 100 आहे. आता I मीन्स काय आहे, इंटरेस्ट. कशाचं इंटरेस्ट आहे, डिबेंचरचं इंटरेस्ट आहे. MV मीन्स काय, मॅच्युरिटी व्हॅल्यू ऑर मार्केट व्हॅल्यू. NP मीन्स नेट प्रोसीड. कशी कॅल्क्युलेट करायची, प्रॉब्लेम सोडवताना मी सांगणारच आहे. आणि N मीन्स काय आहे, नंबर ऑफ इयर्स ऑफ मॅच्युरिटी. 5 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत, 7 वर्षाचे आहेत, त्याला काय म्हणायचं, नंबर ऑफ इयर्स ऑफ मॅच्युरिटी. फॉर्म्युला लक्षात आला, KD इज इक्वल टू I प्लस MV मायनस NP अपॉन N डिवायडेड बाय MV प्लस NP अपॉन 2 इंटू 100. ओके, सो टुडे we discussed about the cost of capital, meaning, definition, significance or importance of cost of capital. Then we discuss about the components of cost of capital, and then types of cost of capital. Out of that we learned the formula of cost of redeemable debentures. Okay, tomorrow we will discuss about the other types of cost of capital. Okay, I will send you the PPT and this video. Okay, bye bye.